Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 19 about the chapter circle. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you have not yet and take advantage of all these lectures. So coming to this particular 19th lecture, what we have done in the previous lecture, that we studied actually what is meant by cyclic quadrilateral. Then cyclic quadrilateral theorem we have done, which tells you that whenever you have a cyclic quadrilateral, then opposite angles of the cyclic quadrilateral are supplementary. Supplementary याचा अर्थ काय आणि सायकलिक क्वाड्रिलॅटरल याचा अर्थ काय? सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल की त्याचे जे चारही व्हर्टायसेस आहेत ते एकाच सर्कलवर आहे. मग ह्याचे जे अपोजिट अँगल्स, आता इथे डायग्राम आहे बघा, ही सायकलिक क्वाड्रिलॅटरलची एक फिगर आहे. कारण इथे काय झालं बघा, ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे जे सर्व व्हर्टायसेस आहेत A, B, C आणि D ते त्या सर्कलवर आहेत, बरोबर ना. आणि मग त्याच्या अपोजिट अँगल्स कोणते आहेत? A च्या अपोजिट C, B च्या अपोजिट D आणि ते सप्लिमेंटरी आहेत, त्यांचं ॲडिशन 180 आहे. असं आपण त्या सायकलिक क्वाड्रिलॅटरलच्या थिअरममध्ये बघितलं. त्याचा कॉन्व्हर्स जो आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणणार आपण कॉन्व्हर्समध्ये की व्हेनेवर यू टेक पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. एखादा क्वाड्रिलॅटरल मला दिलेला आहे, तो सायकलिक आहे की नाही हे मी कसं ओळखायचं? तर त्याच्यासाठी मला कॉन्व्हर्स वापरला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की सपोज देर इज अ क्वाड्रिलॅटरल वेअर अपोजिट अँगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, देन इट इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. आणि इन बिटवीन तुम्ही सायकलिक क्वाड्रिलॅटरलच्या बाबतीमध्ये एक थिअरम केला ज्याला आपण म्हटलं दॅट वॉज अ करोलरी ॲक्च्युअली ऑफ द सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. काय होता की एक्सटिरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे आता कसं आहे बघा, इथे हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. आता समजा मी AD ही भुजा वाढवली, बरोबर ना, तर हा जो अँगल होईल समजा ते ADE आहे, असं आपण हीच रेषा पुढे वाढवली आणि E पर्यंत नेली, तर जो तो कोन तयार होईल ना CDE, तो ह्याचा एक्सटिरियर अँगल झाला. आणि त्याचं मेजर त्याला जो इंटरनल असोसिएटिंग अँगल आहे त्याच्या अपोजिट अँगल एवढा आहे. दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. आणि हा थिअरम पण आपण प्रूव्ह केलेला आहे. So all these issues we have done in the previous result. Now we are going to prove one theorem in this lecture where आपण हा theorem करणार बघा. If 2 points of a given line, this is that theorem. I will write it here. See, the theorem is if 2 points on a given line, 2 points on a given line, okay, subtend equal angles at 2 distinct points. Subtend equal angles at 2 distinct points. At 2 distinct points which lie on the same side of the line. Equal angles at 2 distinct points. ओके. आणि हे 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स कसे आहेत? 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स विच लाय ऑन द सेम साइड ऑफ द लाइन. विच लाय ऑन सेम साइड ऑफ द लाइन. सेम साइड ऑफ लाइन. देन the 4 points are concyclic. Then 4 points आर कॉन्सायकलिक. कॉन्सायकलिक ह्याचा अर्थ मी सांगितला आहे, एकाच सर्कलवर असणारे पॉईंट्स. 4 पॉईंट्स आर कॉन्सायकलिक. म्हणजे काय प्रूव्ह करायचं आहे बघा, समजावून घ्या. हे याची स्टेटमेंट आधी समजावून घ्या. तुम्हाला एक लाईन दिलेली आहे बघा, ही समजा मी लाईन घेतली, ओके. मग आता त्याच्यामध्ये समजा मी इथे असं म्हटलं की ही हा म्हणजे लाईन जी आहे ती समजा A आणि B आहे, म्हणजे लाईन AB. आता या लाईनच्या एकाच बाजूला असणारे 2 पॉईंट्स, म्हणजे समजा मी इथे कुठेतरी B घेतला किंवा ओके, ही लाईन आपण A आणि D घेऊया, म्हणजे काय पुस्तकाच्या प्रमाणे आपलं प्रूफ वगैरे होईल. इथे समजा मी पॉईंट B घेतला आणि इथे पॉईंट C घेतला, तर त्यांनी काय सांगितलं आहे बघा, इफ 2 पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन, म्हणजे कुठले A आणि D, व्हॉट दे डू, सबटेंड इक्वल अँगल ॲट 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. म्हणजे इथला जर मी अँगल घेतला
म्हणजे याच्यामध्ये इथला जर अँगल मी विचारात घेतला, बी टू ए मी समजा जॉईन केलं, तसंच मी डी टू ए जॉईन केलं, हे इथला डी हा पॉईंट आहे ना, मग हे डी टू ए हा अँगल, म्हणजे हा जो अँगल झाला ए बी डी, तसंच इथे सीच्या बाबतीमध्ये म्हणजे ए टू सी हा अँगल, आणि हा पुन्हा इथला सी टू डी हा अँगल. मग आपणाला काय दिलेलं आहे बघा, की हे जे दोन पॉईंट्स आहेत दे सबटेंड इक्वल अँगल्स ॲट टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. म्हणजे हा ए डी हा जो लाईन सेगमेंट आहे ते जर मी बीला जॉईन केलं तर मला, म्हणजे ए हा डी बीला जॉईन केला, डी हा बीला जॉईन केला, तर मला जो अँगल होतो तो मी अँगल काय म्हणणार, सबटेंडेड बाय धिस टू पॉईंट्स ए अँड डी विथ द पॉईंट बी. त्यामुळे इथे एक अँगल झाला, तो अँगल आणि हा अँगल हे दोन सेम आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की ए बी सी डी हे कॉन्सायकलिक पॉईंट्स आहेत असं मला प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूफ कशी होईल बघा, इथे गिवन लिहिलेलं आहे. सो दिस इज सिम्पल. पॉईंट्स बी अँड सी लाय ऑन द सेम साईड ऑफ द लाईन ए डी. ही जी ए डी लाईन आहे त्याच्या एकाच बाजूला, असं नाही झालं की बी या बाजूला सॉरी बी या बाजूला आणि सी या बाजूला, असं नाही. बी आणि सी ह्या लाईनच्या एकाच बाजूला आहेत, ते एकतर खाली असतील किंवा वर असतील. आणि हे जे दोन पॉईंट्स आहेत दे सबटेंड द इक्वल अँगल्स ॲट पॉईंट्स बी आणि सी. सबटेंड अँगल याचाच अर्थ काय, वेन एव्हर आय जॉईन ए अँड डी टू द पॉईंट बी आय गेट वन अँगल ए बी डी, अनदर अँगल हिअर आय गेट ए सी डी. दे आर कॉन्ग्रुएंट, दे आर इक्वल. तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. सो गिव्हन काय आहे बघा, की पॉईंट्स बी अँड सी okay, lie on the same side of the line AD, lie on same side of line AD. Okay, and what, angle ABD is congruent to angle ACD. Now what I have to prove? So to prove points A, B, C, D, points A, B, C and D are concyclic. Now that is, ते कॉन्सायकलिक आहे. ह्याचाच अर्थ मला काय प्रूव्ह करायचं आहे बघा, की हे जे पॉईंट्स आहेत ते त्यांच्यातून आपणाला एक सायकलिक क्वाड्रिलॅटरल डेव्हलप करता येईल. दिस इज व्हॉट आय हॅव टू प्रूव्ह. ओके, सो ए बी सी डी इज कॉन्सलिक, दॅट इज पॉईंट्स, किंवा असं म्हणता येईल दॅट इज ए बी सी डी इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल. बघा कसं प्रूव्ह करता येईल. कॅन एनीवन सजेस्ट द प्रूफ, मीन्स कॅन यू थिंक. मेन इश्यू आहे काय माहिती आहे का, या सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असतो, की आपणाला ह्याच्यावर काही विचार करता येतो की नाही. कॅन वी ऑन अवर ओन थिंक अबाउट दीज रिझल्ट्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू कॅन डू दॅट देन एव्हरीथिंग इज सिम्पल. इफ यू कॅन थिंक ऑफ द प्रूफ्स देन इट इज व्हेरी गुड. ओके, मग आता काय होईल, कसं करणार आपण हे बघा, की तुम्हाला असं त्यांनी दिलेलं आहे की आय विल मीन्स व्हॉट आय विल डू इज आय विल एनलार्ज दिस सो दॅट आय कॅन यूज होल स्लेट. ते जे चार पॉईंट्स आहेत ना बघा, ए डी ही एक लाईन होती, त्याच्या एकाच बाजूला बी आणि सी दोन पॉईंट्स आहेत, आणि ते धिस टू पॉईंट्स ऑन दिस लाईन ए डी, हे जे दोन पॉईंट्स आहेत दे सबटेंड द सेम अँगल विथ द पॉईंट्स बी अँड सी. आणि मला प्रूव्ह करायचं आहे की ए बी सी डी हे सर्व एकाच सर्कलवरचे पॉईंट्स आहेत. म्हणजे ते ए बी सी डी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, हे तुम्हाला त्याच्यातून प्रूव्ह करायचं आहे. असा तो मोठा विषय आहे. सो व्हॉट कॅन बी डन हिअर, सी फर्स्ट थिंग इज देर इज वन अँड ओनली वन. असं जो आपण पूर्वी रिझल्ट प्रूव्ह केलेला आहे ना तसाच हा प्रूव्ह करायचा आहे, काही वेगळं ह्याच्यामध्ये नाही आहे.
कुठलेही 3 पॉईंट्स तुम्ही घेतलेत ना, आता बी हा जो पॉईंट आहे तो कसा आहे, या लाईनच्या बाहेर आहे. म्हणजेच काय झालं, ए बी डी हे जे 3 पॉईंट्स आहेत दे आर डेफिनेटली देर विल बी वन सर्कल पासिंग थ्रू दॅट. आपण हीच आर्ग्युमेंट गेल्या प्रूफमध्ये केली होती. सो सेम आर्ग्युमेंट्स आय हॅव टू यूज. ओके, म्हणजे काय झालं बघा की यू हॅव if you take there is one and only one circle that passes through 3 non-collinear points. So circle passes through say I can say A, B and D. बरोबर आहे, circle will pass through A, B and D because why? A, B, D are non-collinear points, 3 non-collinear points. So there will be one circle, one and only one circle that will pass through these 3 points A, B and D. आता आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे की तो जो चौथा पॉईंट आहे C तो पण त्या सर्कलवर आहे. मग त्याच्यासाठी आपण गेल्या लेक्चरमध्ये जे केलं होतं तेच सर्व करायचं आहे की समजा सी हा पॉईंट सर्कलच्या बाहेर असेल तर काय होईल, आत असेल तर काय होईल. बरोबर ना, अशीच प्रूफ आपण त्यावेळी दिलेली होती. पण ते फक्त मी रिवाईज करतो, मी पूर्ण ती प्रूफ लिहिण्याची काही गरज नाही वाटत मला. परंतु काय केलं होतं बघा आपण, जस्ट आय विल ड्रॉ वन फिगर सो दॅट आयडियाज विल बी मोर क्लिअर. सी सपोज आय हॅव धिस पर्टिक्युलर सर्कल आणि आपण असं म्हणूया की हे जे पॉईंट्स आहेत, कुठले पॉईंट्स बघा, आपण असं म्हणूया की इथे कुठेतरी ए आहे. बरोबर ना, या इथे आपण नावं देऊया त्याला. से सपोज दिस इज ए, देन दिस इज से डी आणि इथे तुमचा बी हा पॉईंट आहे असं समजूया आपण. दिस इज सपोज पॉईंट बी. मला प्रूव्ह करायचं आहे की सी पण त्याच्यावर आहे, पण समजा सी नाही आहे त्याच्यावर. लक्षात घ्या, सी हा पॉईंट इथे कुठेतरी बाहेर आहे असं आपण फॉर टाइम बिंग मानूया. सी इज नॉट ऑन द सर्कल. मग काय होणार बघा की आपण आधी हे ए डी जॉईन करूया. मी रफ डायग्राम काढतो आहे. देन वी विल जॉईन दिस बी ए. ओके, देन व्हॉट यू डू इज हा जो पॉईंट आहे ना ए, तो आणि आपण सी जॉईन करूया. ए आणि सी आपण जॉईन करूया. हे असं आय विल यूज दिस पर्टिक्युलर इश्यू. ए आणि सी आपण जॉईन करूया. ओके, ऑल्सो वी विल जॉईन नाव दिस पर्टिक्युलर लाईन ए सी, ही जी काय सेगमेंट आहे ए सी, ती सी हा सर्कलच्या बाहेर असल्यामुळे ए सी हे सर्कलला इंटरसेक्ट करणारच ना कुठेतरी. सो दॅट पॉईंट वी विल अश्यूम ॲज टी. हा पॉईंट आपण टी मानूया आणि मग आपण टी आणि डी जॉईन करूया. टी आणि डी आपण जॉईन करूया. तसंच आपण हे सी आणि डी जॉईन करूया. व्हेरी सिम्पल, यू नो. आता काय होणार बघा की तुम्ही ज्यावेळी ह्या आर्ग्युमेंट्स कराल त्यावेळी इथे आधी एक लक्षात घ्या की इथे काय झालं बघा की मला असं प्रूव्ह करायचं आहे की सी इज ऑन द सर्कल, सी इज नॉट ऑन द सर्कल असं आपण अश्यूम केलं. म्हणजेच मी जर ए आणि सी जॉईन केलं तर काय होणार बघा, whenever you join A and C, there will be a point on the circle to which it will intersect. This segment joining A and C will intersect at T. मग आता मला असं सांगा की हा जो अँगल आहे कुठला, हा जो अँगल आहे ए टी डी आणि ए डी टी, बरोबर ना, आणि इथला अँगल टी ए डी, या तिघांची बेरीज 180 आहे. इथे सुद्धा हा एक तुमचा त्रिकोण होतोय तयार ना, टी सी डी. मग ते बाह्यकोनाचे जे प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे हा जो अँगल आहे इथला, बरोबर ना, आपणाला काय दिलेलं आहे की हा जो अँगल आहे ना कुठला, हा अँगल, हा जो अँगल आहे तो सीच्या ठिकाणचा म्हणजे ए सी डी हा अँगल आपणाला काय दिलेलं आहे बघा, ए सी डी म्हणजे हा जो अँगल आहे याला समजा मी थिटा म्हटलं, आणि हा जो अँगल आहे कुठला, दिस अँगल ए बी डी, whenever I draw this suppose, हा सुद्धा अँगल थिटा आहे. हे दोन अँगल सेम आहे तसं दिलेलं आहे तुम्हाला, बरोबर ना. आता काय होणार बघा, तुम्ही जर नीट विचार केला तर मला असं प्रूव्ह करता येईल का बघा, इथला अँगल थिटा आहे, इथला अँगल थिटा आहे असं तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर आहे. तसंच इथला अँगल, हा जो अँगल आहे तो आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत कारण ते विरुद्ध कोण आहेत. त्यामुळे इथे समजा मी अल्फा म्हटलं तर हा पण अल्फा आहे. I will just give you the hint about this particular result. You can try the proof afterwards.
आता जर तुम्हाला असं दिलेलं आहे की हा अँगल आणि हा अँगल सेम आहे, तर मला असं प्रूव्ह करता येईल का की हा बघा दुसरा विषय काय आहे की जर तुम्ही ह्या सर्व प्रूफ्सचा नीट विचार केला, जो आपण पूर्वी पण ती लिहिलेली आहे, तुम्हाला या दोन गोष्टी दिलेल्या आहेत की मला दिलेला आहे ABD आणि ACD सेम आहे, त्याच्यानंतर T हा पॉईंट जो आहे त्याच्यामुळे एक ट्रायंगल तयार झाला TCD, त्या ट्रायंगलच्या तीन कोणांची कुठल्याही ट्रायंगलच्या तीन कोणांची बेरीज 180 असणारच आहे, परंतु इथे जो अँगल आहे म्हणजे हा जो अँगल आहे DTC आणि हा इथला अँगल कुठला हा ह्या ट्रायंगलचा हा बाह्य कोन झाला. कुठल्या ट्रायंगलचा बाह्य कोन झाला हा जो अँगल आहे ना ATD हा अँगल CTD या त्रिकोणाचा बाह्य कोन झाला. त्यामुळे त्याची जी त्याचा जो अँगल असणार तिथला म्हणजे तो जो अँगल आहे तो अँगल सोडून उरलेले जे दोन अँगल आहेत ना त्याच्या बेरजे एवढा हा अँगल आहे. या सर्व गोष्टींचा तुम्ही नीट वापर करा. मी फक्त तुम्हाला हिंट दिलेली आहे. या अशा काही लेक्चर्स मी घेणार आहे की आय विल जस्ट गिव्ह यू अ हिंट ऑफ दॅट रिझल्ट आणि त्याच्यावरून तुम्ही ते प्रूव्ह करा. नाहीतर मग मी एक लेक्चर पूर्ण डिवोट करून हा नीट प्रूफ तुम्हाला लिहून पण देईन, दॅट इज ओके. परंतु माझ्या लेक्चरमध्ये काही गोष्टी मी अशा आता सोडणार आहे, कारण इतकी आता हे जवळजवळ कितीतरी लेक्चर्स आपण केलेले आहेत आत्तापर्यंत. त्यामुळे आपणाला वी शुड बी एबल टू थिंक. थिंकिंग इज इम्पॉर्टंट इन मॅथमॅटिक्स. whatever teacher is writing on the blackboard, if you are notifying it in your notebooks, it is not learning mathematics. तुम्हाला एकदा त्यातली थीम कळली की तुम्हाला तो रिझल्ट प्रूव्ह करता आला पाहिजे, ही त्यातली एक आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे आय होप दॅट यू विल बी एबल टू कम्प्लीट. आणि तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघा, त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी काय हिंट दिली आहे बघा या प्रॉब्लेमची. See what is the hint given about this problem. The hint that is given, if you use then you can understand what is possible to do. बघा म्हणजे आता इथे ही हिंट दिलेली आहे, त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलंय, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की चौकोन जो आहे ABCD तो सायकलिक आहे. दिस थिअरम कॅन बी प्रूव्ड बाय इनडायरेक्ट मेथड. म्हणजे तीच मेथड, ही जी वर मेथड वापरलेली आहे तुम्ही बघा, इथे आपण एक मेथड वापरली की तो जो पॉईंट आहे तो त्याच याच्या बाहेर घेतला आपण. बघा तो पॉईंट जो आहे तो जर आपण त्याच्या बाहेर घेतला तर काय होतं हे आपण इथे कुठेतरी ही ट्रिक वापरलेली आहे. ती ट्रिक वापरून तुम्हाला हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. तुम्ही आय होप यू कॅन मॅनेज दिस प्रॉब्लेम. This is not difficult, but one can be able to do such problems whenever some basic hints are given. बेसिक हिंट्सचा वापर करून तुम्हाला प्रॉब्लेम सोडवणं हे आता जमलं पाहिजे, हे त्यातलं लक्षात घ्या. सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे जे सर्व थिअरम्स आहेत, वेन यू यूज दोज थिअरम्स ऑल सच रिझल्ट्स कॅन बी इझिली मॅनेज्ड. त्यामुळे बघा, आय लिव्ह दिस ॲज अन एक्झरसाइज टू यू. यू वर्क ऑन दॅट अँड टेल मी. अदरवाईज एक लेक्चर मी घेईन वेगळं, त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे, बट दॅट कॅन बी प्रूव्ड. मुद्दा असा आहे याच्यामध्ये की आपण कसे रिझल्ट्स प्रूव्ह करतो आहे हे आत्तापर्यंत तुम्ही जे शिकलात त्याचा चांगल्या प्रकारे इथे आता तुम्ही अभ्यास झाला आहे असं मी गृहीत धरतो. त्याच्यामुळे हा जो रिझल्ट होता की इफ 2 पॉईंट्स ऑफ द गिव्हन लाईन, त्यातला आधी तो थिअरम तुम्हाला काय सांगतोय. तो थिअरम असं सांगतोय, एक लाईन समजा मी घेतली तर त्याच्या एकाच बाजूला असणारे 2 पॉईंट समजा असतील B आणि C, आणि त्या B आणि C बरोबर ह्या A आणि D हे जे 2 पॉईंट्स आहेत त्या लाईनवरचे एकच अँगल सबटेंड करतात. म्हणजे हा जो अँगल आहे ABC आणि हा अँगल ACD हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. तर हा जो ABCD आहे हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल असेल. यू विल हॅव अ सायकल ऑर सर्कल पासिंग थ्रू दीज 4 पॉईंट्स, म्हणजेच हे 4 पॉईंट्स कॉनसायकलिक असतील, असं आपण त्या रिझल्टमध्ये शिकतो आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काही लहान लहान एक्झरसाइजेस त्यांनी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ओके, मग काय होतंय बघा, इथे हा प्रॉब्लेम बघा. इन फिगर 3.51 त्यांनी काय सांगितलंय, आय विल गो थ्रू दिस प्रूफ. अँगल L त्यांनी 35 दिलेला आहे, हा अँगल 35 दिलेला आहे. ठीक आहे. आणि काय दिलेलं आहे बघा, LM आणि LN या दोन्ही कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत हे दिलेलं आहे. म्हणजेच हा समद्विभुज त्रिकोण झाला. बघा, जर आपण तिथे डायग्रॅम काढायची म्हटली तरी ती सोपं आहे. प्रॉब्लेम हा अगदी सोपा आहे. कसं होईल बघा, व्हॉट इज गिवन टू यू इन दॅट
यू हॅव गिवन वन सर्कल, बरोबर ना. एक सर्कल आपण काढूया, राईट. देर इज वन सर्कल आणि त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला. इथे एल दिलेला आहे आणि हे एल एम आणि हे एल एन आणि हे जॉईन केलेलं आहे. मग तुम्हाला दिलं ही बाजू आणि ही बाजू कॉन्ग्रुएंट आहे आणि इथे 30 अंशाचा कोन आहे. आता इथे 30 अंशाचा कोन आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली हा समद्विभुज त्रिकोण आहे, त्यामुळे इथला अँगल आणि इथला अँगल हे एकरूप असणार, कारण काय आयसोस्केलस ट्रायंगलची जी प्रॉपर्टी आहे. मग त्याच्यामुळे काय होणार बघा की हा जर 30 असेल आणि 3 कोनांची बेरीज 180 असणार, तर निश्चितच इथे काय होणार, सॉरी तो 35 दिलेला आहे आपणाला, आय एम व्हेरी सॉरी, हिअर इट इज 35 गिवन. ओके. मग त्यांनी काय सांगितलं बघा, अँगल एल इज 35, फाइंड मेजर आर्क एम एन. आता हा जो आर्क एम एन आहे याचं माप किती असणार, त्यांनी काय म्हटलंय बघा, फाइंड मेजर आर्क एम एन अँड मेजर आर्क एल एन. ही 2 मेजर्स तुम्हाला त्यांनी काढायला सांगितलेले आहे. कसं करणार बघा, इथे दिलंय त्यांनी अँगल एल आपणाला काय दिलंय बघा, एम एल एन हा जो अँगल आहे तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. कुठल्या आर्कमध्ये, एम एल एन या आर्कमध्ये, आणि त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क एम एन आहे. म्हणून इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमचा वापर करून मी काय म्हणणार की हे जे मेजर आहे एम एल एनचं माप, अँगल एल किती असणार, 1/2 आर्क एम एन, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. मग हे 35 जे आहे तिथलं माप ते या आर्कच्या मेजरच्या निम्मे आहे, म्हणजेच त्या आर्कचं मेजर किती होईल, 70 अंश. ओके. सो मेजर ऑफ आर्क दॅट आर्क विल बी 70. आणि मग एम एल एन याचं मेजर किती होणार, एकूण सर्कलचं मेजर वजा एम एनचं मेजर. सर्कलचं मेजर 360 वजा 70 म्हणून 290. समजलं ना. सो त्यामुळे हे 2 पहिले प्रॉब्लेम झाले, मेजर आर्क एम एन झालं, मेजर आर्क एल एन झालं. ओके. आता काय होतं आहे बघा, त्यांनी पुन्हा असं विचारलं आहे तुम्हाला, नाही एवढंच विचारलं आहे ना आपणाला, मेजर आर्क एल एम, आर्क एल एम इज कॉन्ग्रुएंट टू आर्क एल एन, बरोबर ना. कारण काय काय कारण सांगा की बघा, म्हणजे इथला जो अँगल आहे हा एम आणि एन हे 2 सेम अँगल्स आहेत. का सेम आहेत, तर ते समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण आहेत. हा अँगल आणि हा अँगल सेम असणार. समजा हा थिटा असेल तर हा पण थिटा असणार. मग याने हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, पुन्हा इथे एम आहे ना आणि इथे एन आहे, म्हणजे एल एम एन हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क एल एन आहे. तसंच एल एन एम हा पण इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क एल एम आहे. मग हे 2 अँगल सेम असल्यामुळे या आर्कची पण मेजर सेम असणार, ते त्यांनी लिहिलंय बघा. कारण काय झालं बघा, ही कॉर्ड जी आहे एल एम आणि ही कॉर्ड एल एन ही सेम आहे, आणि ती कॉर्ड जी असते ना, त्या जर 2 कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. त्याच्यामुळे आर्क एल एम आणि आर्क एल एन हे कॉन्ग्रुएंट आहेत. ओके. आता त्याच्यामध्ये काय झालं बघा की हा जो आर्क एल एम आहे, आर्क एल एम प्लस आर्क एल एन आणि प्लस आर्क एम एन हे एकूण मिळून होणार 360, म्हणजे काय सर्कल होणार ना. दिस इज ऑल इक्वल टू सर्कल. हे असं कधी लिहित नाहीत या आर्कचं. आणि बघा हे एल एम हा आर्क एल एम, मग हा एम एन आणि मग एल एन, म्हणजे ते सर्कल झालं. म्हणजेच काय होणार बघा, मेजर आर्क एल एम प्लस मेजर आर्क एल एन आणि प्लस मेजर आर्क एम एन हे तीनही मिळून सर्कल तयार झालं, म्हणजेच ते 360 अंश झालं. परंतु आता वर तुम्ही एम एनचं मेजर काढलेलंच आहात. बघा इथे मेजर आर्क एम एन 70 आहे, म्हणजे हे जे आहे ना हे 70 आहे. म्हणजेच काय झालं बघा बरं, हे आर्क एल एम आणि आर्क एल एन हे कॉन्ग्रुएंट आहेत. का कॉन्ग्रुएंट आहेत, तर त्या कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सचे करस्पॉन्डिंग आर्क आहेत ते, म्हणजेच त्यांचं मेजर सेम असणार. म्हणजेच काय झालं बघा, 2 टाइम्स मेजर आर्क एल एम इज इक्वल टू 360 मायनस किती आहे ते 70. मग 360 वजा 70 म्हणजे झालं 290 डिग्रीज. म्हणून आर्क एल एम, मेजर आर्क एल एम हे याच्या निम्मे झालं 145 डिग्रीज. म्हणून
मेजर आर्क LN, मेजर आर्क LM ह्या सर्वांचं मेजर किती आहे 145 डिग्रीज, राईट. सो दिस इज व्हॉट फायनली म्हणजे ते प्रूव्ह झालं आपलं 145 डिग्रीज. मेजर आर्क LN is 145 degrees. So I hope you understood this problem. We will continue in the next lecture. I will again appeal at the end of the lecture to subscribe my channel if you have not yet and take advantage of all these lectures. Thank you.